नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार स्वागत करतो. तर सध्या पेन्शन जी वितरण आहे ती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑगस्टची पेन्शन येणार आहे. तर याच्यामध्ये जी दिव्यांग पेन्शन वाढ झालेली आहे ती पेन्शन कधी मिळणार तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्र शासनातर्फे दिव्यांग पेन्शन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी राबवली जाते तर यामध्ये दिव्यांग जे लाभार्थी असतील त्यामध्ये वृद्धापकाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी पेन्शन असेल तर यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन 2500 रुपये झालेली आहे. त्यामुळे आता ही वाढीव पेन्शन सध्या तरी ऑगस्टच्या महिन्यामध्ये 5 तारखेपर्यंत येणार नाहीये. जो यापूर्वी लाभ दिला जातो 1500 रुपये तोच लाभ तुम्हाला सर्व जे इतर लाभार्थ्यांसोबत ऑगस्ट महिन्याची पेन्शन तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. तर वाढीव पेन्शन जी आहे ती अपेक्षितरित्या सप्टेंबर महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे. कारण का शासनाने मान्यता दिलेली आहे परंतु संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग पेन्शन वाढी संदर्भातला शासन निर्णय अजून प्रसिद्ध झालेला नाही आहे. ज्यावेळी शासन निर्णय प्रसिद्ध होईल त्यानंतर येणाऱ्या अपकमिंग जी पेन्शन वितरण आहे ती वाढीव देण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे अपेक्षितरित्या आता ऑगस्ट महिन्यामध्ये हा शासन निर्णय येईल आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जेवढे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना हा जो 1500 रुपयांवरून 2500 रुपयांचा लाभ आहे तो मिळणार आहे. तर अशा प्रकारे आता ऑगस्ट महिन्याची पेन्शन साधारणतः 5 तारखेपर्यंत येणार आहे. हीच खात्रीशीर अपडेट आहे कारण का मागील काही महिन्यांपासून डीबीटी अगदी 5 तारखेच्या आसपास होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे आता सगळ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सगळ्यांनाच आता येणारी ऑगस्ट महिन्याची पेन्शन 1500 रुपये असणार आहे. पेन्शन जमा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये